निर्णय कसा करायचा ते पाहत आहोत. आणि त्याच्यामध्ये काल परवा आपण उपक्रम आणि उपसंहार हे जे पहिलं लिंग त्याला म्हणतात तर ते पाहिलं. त्याच्यामध्ये सुरुवात आणि शेवट, जो ग्रंथाचं सुरुवात आणि शेवट येतं तेव्हा काय सांगितले त्याच्यात, त्यामधून तात्पर्य निर्णय करण्यासाठी हातभार लागतो. आता आज आपण त्यातलं दुसरं जे लिंग आहे ते बघूया, ते म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे वारंवारता, पुन्हा पुन्हा कुठली गोष्ट सांगितलेली आहे. तर ज्याप्रमाणे पालकांना आपल्या मुलांची काळजी असते, त्यांचं कल्याण व्हावं असं वाटत असतं, म्हणून ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगत असतात की अभ्यास कर, अभ्यास कर. तर त्याप्रमाणे आपलं शास्त्र, आपले पूर्वीचे जे संत महात्मे होऊन गेले ते आपल्याला काय सांगतात वारंवार त्या ग्रंथात. तर तसं आज आपण बघूया की पुन्हा पुन्हा या गीतेमध्ये बघा दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आहे की तू शोक करू नकोस, शोक करू नकोस, न न त्वम शोचितुम अर्हसी. तर तेही श्लोक बघू. आणखीन त्याच्यानंतर पुढचे जे आणखीन आहेत त्याचं मी नुसतं एक सुतोवाच करून ठेवीन, ते नंतर पुन्हा केव्हा एक वेगळा विषय म्हणून सुद्धा आपण पाहू शकतो. तर आज आपण दुसऱ्या अध्यायातले हे श्लोक बघूया. 25, 26, 27, 28 आणि 30 दुसऱ्या अध्यायातले. तर त्याच्यामध्ये काय सांगितले, अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयं विकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. भगवान सांगतात श्री अर्जुनाला की आत्ताच अव्यक्त अयम, अयम म्हणजे हा हा जो आत्मा आहे तर तो अव्यक्त आहे. अव्यक्तोयम अचिंत्य अयम, हे अचिंत्य आहे. अव्यक्तोयम अचिंत्योयम. नंतर ते म्हणत की अविकार्य अयम, तीन गोष्टी इथे सांगितल्या पहा. तस्मात एवं विदित्वा एनम न त्वम शोचितुम अर्हसी. तू या आत्मतत्वाबद्दल दुःख करू शकत नाहीस, खरं म्हणजे करू नयेस का? कारण तीन गोष्टी सांगितल्या की अव्यक्त अयम, अचिंत्य अयम आणि अविकार्य अयम. म्हणजे जे आत्मतत्व तुझ्यात आहे, तुझा जो मी आहे, तुझा जो शुद्ध अहंकार आहे, तोच बाकीच्यांचा पण आहे. आणि ते जे तत्व आहे ते कसं आहे, अव्यक्त. अव्यक्त म्हणजे अप्रकट. अप्रकट म्हणजे इतकं सूक्ष्मात सूक्ष्मतरम की ते आपल्या इंद्रियांना गोचर नाही, असं ते तत्व आहे. तर ह्याच्यासाठी आणखीन एक पुढचा शेवटचा श्लोक पण, ह्या जो बंच आपण श्लोकांचा घेतला आहे, श्लोकांचा समूह, तर त्यातला शेवटचा श्लोकही त्याच्यावर आहे. तर ते म्हणलं की असा हा जो आहे तो अव्यक्त आहे. आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलं, आता वास्तविक बघा, जसं की आपण शब्दस्पर्श रूपरस गंध ह्या विषयांनी बनलेल्या वस्तू पदार्थ डोळ्यांनी, कानांनी, त्वचेनी, आपली जिव्हा आणि घ्राण म्हणजे नासिका, तर ह्यांनी पाहू शकतो, त्यांचं ज्ञान करून घेऊ शकतो. पण मनातले जे विचार आहेत, मनातमधल्या ज्या भावना आपल्या येतात, तर त्या भावना तशा आपण इंद्रियांनी पाहू शकत नाही, म्हणजे त्या इंद्रिय गोचर नाही आहेत. पण त्यांना आपण जाणू शकतो. माझ्या मनात कुठली भावना आली हे जर का मी सावधान राहिले तर मला कळू शकतं की माझ्या मनात आता ही वृत्ती आले किंवा हा विचार आलाय, ही भावना आले, हे मला समजू शकतो. म्हणजे ते साक्षीभास्य आहे, जरी इंद्रिय भास्य नसेल तरी. तर इथे म्हटलं की हे आत्मतत्व आहे, हे अव्यक्तच आहे, म्हणजे ते कुठल्याच यांनी जाणू शकत नाही, त्याला तेच जाणतं, फक्त ते स्वयंज्योती आहे. तर त्याच्यामुळे आपल्या इकडे नेहमी शब्द येतात बघा, आत्मना, आत्मनी, आत्मानम जायते. म्हणजे कसं स्वतःच्या द्वारे, स्वतःच्या सहाय्याने, स्वतःमध्येच स्वतःला जाणलं. योग वासिष्ठ जे ग्रंथ आहे, श्री रामांना केलेला उपदेश आहे वसिष्ठ ऋषींनी, तर त्यातला एक छोटासा भाग परमपूज्य गुरुजींनी घेतला होता, सिद्ध गीता नावाचा, आचार्यांच्या कॉन्फरन्समध्ये. आणि आता त्याचं पुस्तक पण निघालेलं आहे छोटंसं अगदी. तर तो योग वासिष्ठाच्या उपशम प्रकरण जे आहे, 5वं प्रकरण, तर त्यातला 8वा अध्याय, त्यातले 10 श्लोक घेतले होते. आणि त्याच्यामध्ये प्रसंग असा होता की जनक राजा त्याच्या शहराच्या आजूबाजूला असलेल्या उपवनामधून
म्हणजे असं आमराई वगैरे असते तशी बागेतून फिरत होता, तेव्हा त्याला अदृश्य सिद्धांचा आवाज ऐकू आला आणि ते सिद्ध असं म्हणत होते. तर त्यामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे. तर त्याचं म्हटलं की यस्मिन् सर्वम यस्य सर्वम यतः सर्वम यस्माइदम येन सर्वम यद्हि सर्वम तमात्मानम उपासमहे. तर आपल्या जे विभक्ती असतात व्याकरणातल्या, तर त्यातल्या बरोबर त्यांनी सप्तमीपासून सुरुवात केली. सप्तमी, षष्ठी, पंचमी, चतुर्थी, तृतीया आणि प्रथमा अशा त्यांनी याच्यात विभक्ती घेतल्या. नंतर सांगितलं की ज्याच्यामध्ये सगळं आहे, ज्याच्यापासून सगळं निघालंय, ज्याच्यासाठी सगळं आहे, ज्याच्या द्वारा सगळं पाहिलं जातं, केलं जातं आणि जो स्वतःच सगळं बनलाय, तर त्या आत्मतत्वाची आम्ही उपासना करतो. तर अगदी तसंच इथं सांगितलं की अव्यक्तः अयम. अच्छा, आता दुसरा जो शब्द आहे तो म्हटलं की अचिंत्यः अयम. तुम्ही मांडुक्य उपनिषद ऐकलं असेल, त्यामध्ये सुद्धा जो प्रसिद्ध श्लोक स्वामीजी पाठ करून घ्यायचे, तर त्याच्यामध्ये आहे की न अंतःप्रज्ञं न बहिष्प्रज्ञं नोभयत प्रज्ञं न प्रज्ञानघनं न प्रज्ञं न प्रज्ञं अदृष्टं अव्यपदेशं अव्यवहार्यं अलक्षणं अचिन्त्यम् एकात्मप्रत्ययसारं संसारोपशमं शान्तं शिवम् अद्वैतम् चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः. तर त्याच्यामध्ये अचिंत्यम असं आहे. आता अचिंत्यम ह्या शब्दाचा काय अर्थ आहे की त्याचं चिंतन म्हणजे त्याचा विचार किंवा चिंतन मनन जे आपण करतो ते करू शकत नाही. आता त्यासाठी आपण जर का असं पाहिलं की चिंतन कशाचं करू शकतो आपण किंवा मनन कशाचं करू शकतो. तर नेहमीच असं आहे की मन जे आहे ते ज्ञात वस्तूंच्या मार्गावरून चालतं. म्हणजे इंद्रियांनी जो मार्ग तयार केलेला आहे, तर त्या मार्गावरूनच फक्त मन जाऊ शकतं. बुद्धी थोडीशी आपली अज्ञात क्षेत्रामध्ये जाऊ शकते आणि तिला म्हणून प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती पण तिला मिळालेली आहे. तर म्हटलं अचिंत्यम याचा अर्थ त्याला येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं त्याला उपनिषदात पण म्हटलं की जिथे मन जाऊन परत आलं आणि वाणीने सुद्धा ते प्राप्त करू शकत नाहीये. आणि हेच आपल्याला केनोपनिषदाच्या गोष्टीमध्ये सांगितलेले आहे पहा. केनोपनिषदाची जी शेवटी आख्यायिका आहे ते त्याच्यामध्ये तेच सांगितलं की ते जे देव बसलेले असतात सगळे आपले छान मोठं आपला विजय साजरा करत, तर तेव्हा तो यक्ष येतो आणि ते म्हणतात की हा कोण आहे. तर ते म्हणे बघायला तू अग्नी तू जा बरं ते बघून ये. आणि अग्नी ही वाणीची देवता आहे पहा. येतो वाचो निवर्तन्ते. अग्नी ही वाणीची देवता. तर ती जाते तिथे तर तेवढ्यातच तोच स्वतः विचारतो तू कोण आहेस. आणि जेव्हा हा म्हणतो की मी जात वेद आहे, मी ह्या पृथ्वीवरचं सगळं काही जाळू शकतो, तेव्हा ते त्याच्या पुढे फक्त गवताचं पान ठेवतात आणि सांगतात की दह याला जाळून दाखव. आणि तो त्याच्या सगळ्या शक्तीने जाळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही जाळता येत नाही. तर याप्रमाणे तिथे येतो वाचो निवर्तन ते म्हणजे शब्द पर आणि तरी सुद्धा शब्द सह. विष्णू सहस्रनामामध्ये ही नावं येतात. तर असं ते तत्व आहे. तर ते सांगले की हे अचिंत्य आहे, कारण याला कुठलंही नाम, रूप, गुण, जाती, संबंध, क्रिया ही जी लक्षणं आहेत की ह्या लक्षणांच्या आधाराने आपण चिंतन करू शकतो, मनन करू शकतो. तर ती नसल्यामुळे हे अचिंत्य असं हे तत्व आहे. आणि म्हणून हे म्हटलं की ह्या स्वामीजींचं पण छान एक वाक्य आहे. ते म्हणतात की The place of intellect in spirituality is to know that the self cannot be known. म्हणजे तिथे फक्त ती बुद्धी विकुंठित झाली पाहिजे. तिथे त्याच्या पुढे कार्यकारण संबंध नाही. कारण कारणात परत परत रह असं ते तर आहे. कारणांतर निरास कारणम विवेक चूडामणीमध्ये सांगतात. तर तसं ते तत्व असल्यामुळे आपण आणि ते सर्वव्यापी असल्यामुळे आपण फक्त बाहेरच्या विषयांचा जो विचार करतो तो थांबवायचा आहे. ब्रह्माकार वृत्ती किंवा अखंडाकार वृत्तीचं म्हणजे जेव्हा चर्चा चालते, तर तेव्हाही हे समजायचं की इतर आत्मतत्व सोडून अनात्मा म्हणजे प्रकृतीच्या क्षेत्रातलं संपूर्ण काही पंचमहाभूत हे मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, शरीर इथपासून सगळं, तर त्याचा विचार करणं थांबवणं म्हणजेच ती ब्रह्माकार वृत्ती झाली. कारण ते सर्वव्यापी आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण त्याला सीमित करून टाकतो ह्या उपाधींच्यामुळे. अशा प्रकारे हे अचिंत्य आहे.
कारण त्याला कुठल्याही प्रकारे आपण त्याचं लक्षण किंवा त्याचं एक विशेषण असं काही देऊ शकत नाही. अव्यक्तो यम चिंत्योयम अविकार्यो. आता पुढे म्हणतात की अविकार्य हे जे तत्व आहे. आता विकार म्हणजे काय? विकार म्हणजे अवस्थांतर. एक पहिली अवस्था होती, त्याच्यानंतर ती गेली आणि दुसरी अवस्था आली. तर हे जे परिवर्तन झालं, हा जो बदल झाला त्याला विकार म्हणतात. आणि हे तत्व आहे अविकारी. तर मग पहिले तर विकार कुठले कुठले आहेत? तर शंकराचार्य सांगतात आपल्या तत्वबोधामध्ये सुद्धा की मन आपलं शरीर जे आहे आपलं स्थूल शरीर, तर त्याच्या कुठले कुठले विकार आहेत? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती. हे त्याचे विकार सांगितले. षड्विकारवत एतत् स्थूल शरीरम. तर म्हणजे ते असतं अगोदर, आपण कुठेतरी असतो तेव्हाच तिथून जन्माला येतो. नसतानाच आपण येऊ शकत नाही, म्हणून असतो. आणि मग आईच्या गर्भामध्ये पण असतो, नंतर मग जन्म होतो. अस्ति जायते, जन्म होतो. त्याच्यानंतर मग वर्धते, मग वाढतो आपण. तर शरीराने का होईना, मनाने बुद्धीने तर ते कितपत ते अवलंबून आहे. पण मग वाढतो आपण. म्हणतात कधी कधी म्हणतात की चंद्र वाढतो कले कलेने आणि आपण वाढतो किलो किलोने. तर त्याप्रमाणे अस्ति जायते, वर्धते आणि विपरिणमते. मग हळूहळू आपल्याला शरीराची इंद्रियांची पूर्ण वाढ होते आपली. तर त्याला पौगंडावस्था, कुमारावस्था, मग वर्धते आणि त्याच्यानंतर प्रौढावस्था आली की मग हळूहळू ऱ्हास होतो. तर अपक्षीयते, मग थोडंसं कानाने कमी ऐकू येतं, डोळ्याने कमी दिसतं. आजकाल जास्त जड कामं होत नाहीत. गुरुजी एक छान मुल्ला नसरुद्दीनचं किस्सा सांगतात. तो मुल्ला नसरुद्दीन विनोदी असतो. तर तो म्हणतो त्याच्या मित्राला, मी 20 वर्षाचा जेव्हा होतो तेव्हा जेवढी ताकद माझ्यात होती, तर मी आता 70 वर्षाचा आहे, तर तेव्हा सुद्धा माझ्यात तेवढीच ताकद आहे. तर तो म्हणतो की हो, कमाल आहे. तर म्हणतो की ये तुला मी दाखवतो. मग तो बाहेर त्याला अंगणात घेऊन जातो आणि तो म्हणतो तिथं तो कडेला पडलेला मोठी शिळा दिसते का तुला, मोठा दगड? तर तो मी 20 वर्षाचा असताना सुद्धा हलवू शकत नव्हतो आणि आता सुद्धा हलवू शकत नाही. तर म्हणजे माझी ताकद जी आहे ती तेवढीच राहिली, शक्ती. पण आपल्याला दिसतं की शक्तीचा ऱ्हास होतो आणि जेवढा भोग जास्त तेवढा शक्तीचा ऱ्हास जास्त होत असतो, इंद्रियांचा ऱ्हास. एक दिवशी गुरुदेव असेच बसलेले होते आणि खूपसे सिद्धवाडीला वगैरे खूपसे जे आर्मीतले वगैरे मोठे मोठे ऑफिसर आहेत, कर्नल, जनरल वगैरे, ब्रिगेडियर वगैरे, ते सगळे गुरुदेवांच्या आसपास असायचे. तर ते एकदा असेच सगळे बसलेले होते त्यांच्या भोवती आणि गुरुदेव पण छान नेहमीसारखे उत्साही, एकदम एनर्जेटिक आणि सारख्या मीटिंग्ज आहेत, नंतर प्रवचनं आहेत, भेटीगाठी आहेत, सगळं काही त्यांचं चालू. तर ते लोकांनी त्यांनी विचारलं म्हणे की गुरुदेव, सहसा तुमचं आणि आमचं वय जवळ सारखंच आहे. पण तरी तुमच्यामध्ये इतका जोश, इतका उत्साह, इतकी शक्ती, इतकी तत्परता आणि कार्यक्षमता, हे कसं काय? तर गुरुदेवांनी त्यांना मिश्किलपणे सांगितलं, अरे, ज्या वेळेला तुम्ही रमी, रम, रमा आणि रामा यांच्यामध्ये रमला होतात, तेव्हा मी राम, 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 राम ह्याच्यामध्ये रमलो होतो. तर आता बघा, रम, रम म्हणजे जे मादक द्रव्य, रम. रमी म्हणजे जुगार वगैरे. नंतर रमी, रम, नंतर रामा. आणि रामा म्हणजे भोग, सगळे स्त्रिया वगैरे, सुंदर स्त्रिया. आणि रमा म्हणजे पैसा, धन. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा हे भोगाच्याच विषयांमध्ये आणि साधनांमध्ये सगळं तारुण्य घालवलं, आपली शक्तीचा ऱ्हास केला, तर मी तेव्हा राम, राम, राम म्हणून ते शक्तीचा स्रोत जिथं आहे, उगम जिथं आहे, तर त्याच्याशी अनुसंधान ठेवलं आणि म्हणून मला ते आतापर्यंत येईल. तर संयमित त्यागमय जीवन जे असतं, तर तेच नेहमी दीर्घायुष्य आणि आरोग्याचं पण ठरतं. तर अशा प्रकारे इथे सांगितलंय. अव्यक्तोयम, आपण त्याचा विचार अविकार्योयमचा विचार करतोय आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि शेवटी नश्यती. 100-125 वर्षानंतर का होईना, पण एकदा हे नष्ट होणारे शरीर. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. तर त्याप्रमाणे हे 6 विकार कशाचे झाले? स्थूल शरीराचे झाले. आता तसंच आपल्याला प्राण पण आहेत. तर प्राण्याचे विचार त्याच्यानंतर इंद्रिय पण आहेत. इंद्रियाचे विकार कुठले आहेत?
म्हणलं की अंधत्व, बधिरत्व, पटुत्व, काणत्व म्हणजे कुशलत्व आणि अकुशलत्व सगळ्या इंद्रियांचं जे आहे ते आता एकदम छान दिसतंय, खूप लांबचं ऐकू येतं आणि नंतर हळूहळू कमी ऐकू येतं. मग ते स्वामीजी म्हणायचे की फक्त मतलबाचं तेवढं ऐकू येतं, बाकीचं नाही ऐकू येत कामाचं. तर याप्रमाणे इंद्रिय जी आहेत तर त्यांचे विकार कुठले? ते त्यांची जी शक्ती आहे त्याचं एकदम प्रावीण्य असणं आणि नसणं, पटुत्व, अपटुत्व. अच्छा. त्यानंतर प्राणाचे विकार कुठले कुठले आहेत? तर म्हणजे प्राणाचे विकार अशना, पिपासा, नंतर मग जृंभण म्हणजे जांभई येणे, ढेकर लागणे, नंतर अश्रू येणे आणि शेवटी आपले प्राण घेऊन जाणे. ते सगळे प्राणाची कार्य पण आहेत आणि विकार पण आहेत. भूक तहान लागणे वगैरे. तर याप्रमाणे प्राणाचे पण विकार झाले. आणि ते बघा विकार नेहमी एकच नसतो, नेहमी बदलतच असतात. तर आत्ता जरी आपण खूप छान जेवलो तरी पण 5-6 तासांनी पुन्हा भूकच लागते. तर म्हणजे आणि पुन्हा ती नकोसं पण वाटतं. तर म्हणजे हे सगळे बदलत असतात. ते अवस्थांतर म्हणजे विकार. अशा प्रकारे प्राणाचे विकार. आता मनाचे विकार कुठले कुठले आहेत? तर मनामध्ये तर किती विचार, भावना येतच असतात सारख्या. ते सांगतात की 60,000 विचार सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येऊन जातात. तर एवढे सगळे ते मनाचं परिवर्तन आहे, मनाचं सगळं मॉडिफिकेशन आहे. तर त्याप्रमाणे सुख, दुःख ह्या वृत्ती ज्या आहेत त्या मनाचे विकार आहेत. आणि बुद्धीचे विकार कुठले आहेत? म्हणजे बुद्धीमध्ये मान अपमान, कर्तृत्व, भोक्तृत्व ते सुद्धा कमी जास्त होत असतं पहा. आपलं कुठे कुठे कर्तृत्व वगैरे जास्त असतं आणि जेव्हा आपण आता मिशनचं काम करतोय, जिथं आपला आदरभाव आहे, पूज्य भाव आहे, त्याच्यासाठी आपण काही करतोय, तर तिथं अहंकर्तृत्व काही नसतं आपलं. तर अशा प्रकारे त्याच्यात पण बदल होत असतो. तर बुद्धीच्या भावनांमध्ये कधी ज्ञानाची वृत्ती येते, कधी अज्ञानाची येते. तर हे सगळे विकार. इथं म्हटलं की हे तत्व कसं आहे? अविकार्यः. अव्यक्तोऽयम् अचिंत्यायम् अविकार्यः. तस्मात् एनं विदित्वा एनं न त्वं शोचितुमर्हसि. श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना तू काही दुःख नको करू. हे जे विकार दिसतात ना वरचे वरचे तुला हे आता भीष्माचार्य असे दिसतात. तर पूर्वी कसे होते ते? द्रोणाचार्य असे दिसतात. पूर्वी कसे होते? तर ते सगळे बदलणं जे आहे ते उपाधींच्या स्तरावर होत असतात. ते जे मूळ तत्व जे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा तर अविकारी आहे. नंतर अचिंत्य आहे आणि अव्यक्त असं आहे. म्हणून तू काही शोक करू नको. तर हे त्याचे सांगितलं. आता त्यानंतर त्यातलाच दुसरा श्लोक जो आहे तर तो म्हणजे अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तस्मादेनं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथ च एनं नित्यजातं मृतं वा मन्यसे. आता बघा हे अव्यक्त, अचिंत्य, अविकार्य हे या आध्यात्मिक साधनेच्या उच्च स्तरावरून सांगितलं. पण जर का ते आपल्याला एवढं जास्त समजलं नाही किंवा जास्त लक्षात नाही राहिलं किंवा नाही ते पटलं आपल्याला, तर मग लगेच भगवान एकदम खालच्या स्तरावर येतात आणि मग त्या स्तरावर सांगतात, की "हे बघ तू आतापर्यंत जगामध्ये पाहिलं असशील तुझ्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांच्या मध्ये कितीतरी जन्म होतात आणि कितीतरी मृत्यू पण होतात. म्हणजेच ही जी व्यक्ती आहे ते जन्म आणि मृत्यू होतच राहतात. अथ चैनम नित्य जातम नित्यम व मन्यसे मृतम. तर नेहमीच जन्म होत असतात, मृत्यू होत असतात. एखाद्या घराण्यात सुद्धा असं म्हणतात की खापर पणजोबा पणजोबा तेच पुन्हा पुन्हा नातू होऊन त्याच घराण्यात येतात आणि पुन्हा मरतात. पण कठोपनिषदात पण ज्या वेळेला तो नचिकेता जायला निघतो मृत्यूंच्याकडे, बाबा म्हणतात त्याला की जा, तुला मृत्यूला दिला. तर तेव्हा तो जायला निघतो तर बाबा म्हणतात की नको नको जाऊ, मी ते मगाशी फक्त रागाने बोललो, तू नको जाऊ. तर तेव्हा तो त्यांना ते सांगतो, अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्तः पच्यते सस्यमिव जायते पुनः. तो म्हणतो बाबा तुम्ही काही वाईट नका वाटून घेऊ, पावसाळ्यामध्ये धान्य उगवतं आणि पुन्हा दिवाळीपर्यंत ते वाळून जातं. गवत सुद्धा तसंच आहे, गवत सुद्धा उगवतं नंतर वाळून जातं ते. नाही असं वाटतं पण पुन्हा पुढच्या पावसाळ्यात पुन्हा परत येतं ते. तर त्याप्रमाणे मनुष्य हे आहे. त्यामुळे आपलं आपण बोलणं खरं खोटं नको करायला. आपण दिलेले शब्द पाळायला पाहिजे. तर त्याप्रमाणे इथे सांगतात की आता शैनम नित्य जातम नित्यम मन्यसे मृतम. तर हे सुद्धा जाणून अर्जुना तू काही शोक करण्याचं कारण नाहीये. कारण नेहमी जन्ममृत्यू हे तर जग रहाटीच आहे. अशा प्रकारे अगदी आपल्या व्यावहारिक स्तरावर येऊन पण भगवंताने सांगितलं.
पहा, आपण गीतेचं तात्पर्य पाहत आहोत. तर तिथे हेच सांगतात की तुम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करा किंवा सर्वसामान्य व्यवहाराच्या दृष्टीने विचार करा. आपण खूप दुःख करून अगदी कोसळून जाण्या इतपत काही झालेलं नाहीये. खरं म्हणजे काही घडलेलंच नाही. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता कुससी काही. मांडुक्य कारिकामध्ये पण गौड पादाचार्यजी म्हणतात की इथे जर काहीच झालेलं नाहीये, हे तत्व जे आहे ते एकच एक आहे. न किंचित जायते जीव संभवोस्य न विद्यते तस्मादेतस्मात् तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. तर भूतकाळात नव्हतं, भविष्यकाळात पण नसणार आहे आणि वर्तमानेपि तत्तथा. वर्तमानात पण असल्यासारखं भासतंय पण खरं नाहीये. तर हे लक्षात घेऊन आपण स्थिर राहिलं पाहिजे. जग जालिया इकडचे तिकडे, आपण न व्हावे मागे पुढे, ठाईच राहून या रोकडे, कौतुक तेवढे पहावे. तर अशी एक मनाची बैठक जी आहे ती स्थिर झाली की मग उलट आपण होणाऱ्या बदलांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. काही तिथे निर्णय घ्यायचा असेल, काही पटकन करायचं असेल, तर आपण भावनेच्या भरात न जाता चांगल्या प्रकारे ते स्थिती हँडल करू शकतो. अच्छा, असं सांगितलं. आता त्याच्यानंतर तिसरा जो श्लोक इथे म्हटला, तर दुसऱ्या अध्यायातला 27वा श्लोक, की जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येथे न त्वं शोचितुमर्हसि. जातस्य म्हणजे जन्माला आलेल्याचा, जातस्य हि ध्रुव मृत्यू, जन्माला आलेल्याचा मृत्यू हा आढळ आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, आणि जो गेलेला आहे, नष्ट झालेला आहे, आता दिसेनासा झालाय, त्याचा जन्मही निश्चित आहे. जोपर्यंत त्याला हे ज्ञान होत नाही की मी कधीच त्या ब्रह्मतत्वापासून वेगळा झालेला नाहीये आणि मी सदा सर्व काळ तेच तत्व आहे, हे ज्ञान झाल्यानंतर मग तो जन्म मृत्यू हे चुकतं. गुरुदेवांना एकदा विचारलं होतं की डू यू बिलीव्ह इन रिबर्थ. तर गुरुदेव नेहमी जो काही प्रश्न विचारत त्या विचारण्याची योग्यता बघून त्याप्रमाणे उत्तर देत. त्यामुळे ती उत्तरं वेगवेगळी आहेत अनेक ठिकाणी गुरुदेवांना विचारलेल्या प्रश्नांची. तर ह्या प्रश्नाला गुरुदेवांनी उत्तर दिलं की इव्हन ऑन दिस बर्थ आय डोंट बिलीव्ह. तर रिबलची गोष्ट सगळी झाली, म्हणजे खरोखर जन्म झालेलाच नाहीये. पण ठीक आहे, ते जर का समजत नसेल तर मग इथे सांगितलं की ध्रुवम जन्म मृतस्य च. तर मग जो जन्माला आलाय तो कधी ना कधी निश्चितपणे जाणार, त्याला काही ना काहीतरी निमित्त होणारच. मग अर्जुना, तूच आता निमित्त मात्र हो ना त्याच्यासाठी. कारण तू जरी झालेला नाहीये, त्यांची पापच अशी आहेत की ते पापच त्यांना शिक्षा देणार आहेत. यू आर नॉट पनिश्ड फॉर युअर सिन बट बाय युअर सिन. ज्याप्रमाणे एखादा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा एखादी लाईव्ह वायर असेल, तर त्याला समजा आपण हात लावला, तर कोणी पोलीस वगैरे बघू दे किंवा नको, वॉचमन कोणी बघू दे किंवा नको, पण तरी आपल्याला ते आपली कृतीच शिक्षा देणार आहे ताबडतोब, झटका बसणार आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे आपण जे पाप करतो तर त्याच्यामुळेच आपल्याला ते फळ मिळत असतं. म्हणून ह्या लोकांचं तर आता आयुष्य भरलेलंच आहे. भगवान सांगतात, तू जर का नाही झालास निमित्त, आणखीन कोणीतरी होईल. मी तर त्यांना अगोदरच मारलेलं आहे. तर त्याच्यामुळे तू काही तसं दुःख करू नकोस. आणि जे जे मरतात लक्षात ठेव, तर त्यांचा पुन्हा जन्म आहे, कारण अजून संचित कर्म बरीच आहेत. जोपर्यंत ह्या आत्मज्ञानाने त्या संचित कर्माचं आणि आगामी कर्माचं क्षय होत नाही आणि प्रारब्ध भोगून संपत नाही, तोपर्यंत हे राहतं. मनीषा पंचकम मध्ये खूप छान सांगितलं तिथं की प्रारब्धाय समर्पितम स्ववपुः, आणि प्राकसंचित जे आहे तर ते मात्र या ज्ञानाने संपून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे ते सांगतात की तू काही चिंता करू नको. आत्ता जरी हे नाहीसे झाल्याचं काही वाटले तर त्यांचा पुन्हा जन्म होणार आहे. आणि ज्यांचा जन्म झालाय त्यांचा कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कारणाने मृत्यू पण होणार आहे. म्हणून तू दुःख करू नकोस. आता तुझे प्राप्त कर्तव्य आहे ते तू उत्तम रीतीने कर. अच्छा, त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगतात की अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. तत्र का परिदेवना म्हणजे त्याच्यात रडण्याचं काय कारण आहे.
त्याच्यात खिन्न होण्याचं काय कारण आहे? केव्हा? अव्यक्त आदिनी भूतानी. सुरुवातीला ते अप्रकट होते, त्याच्यानंतर व्यक्त मध्यानी आणि पुन्हा शेवटी अव्यक्त होऊन जातात. म्हणजे आपण येतो इथे या जगाच्या रंगमंचावर आपला जो काही प्रवेश असेल त्याप्रमाणे ते जे आहेत दिग्दर्शक मुख्य कथालेखक, पटकथालेखक, नेपथ्यकार, वेशभूषाकार सगळे ते आहेत. तर त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे आपण आपले संवाद बोलतो. आपलं जे काही भूमिका असेल ते निभावतो आणि पुन्हा ह्या विंगेतून निघून जातो. आपला प्रवेश संपल्यानंतर पुन्हा नंतर दुसऱ्या भूमिकेमध्ये आपला प्रवेश होतो. तर ह्या प्रमाणे अव्यक्त आदिनी, व्यक्त मध्यानी आणि पुन्हा नंतर अव्यक्त. तर ह्याप्रमाणे ह्या जगामध्ये चालत असतं अर्जुना. तर तू काही विशेष जास्त ह्याच्याबद्दल विचार करू नको आणि मी करेन, मी मारेन, मी ह्यांच्या मृत्यूला कारणीभूत होईल वगैरे असं काही तू मानून घेत नको. कारण वास्तविक आपण सगळे जे आहोत तर ते कसे आहोत? यंत्रारूढानी मायया. म्हणलं की सूत्र जे आहे ते सूत्र त्या दुसऱ्या यांच्या हातात आहे. तर तू फक्त तुझी जी भूमिका आहे ती व्यवस्थित कर असं सांगितलं. आता झालेच 28 झालेलेच आहेत, त्याच्यामुळे आपण थांबून जाऊया. तस्मात सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य. हा 10 जो श्लोक आहे तो आपण उद्या घेऊया व्यवस्थित. त्याचं आहे देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवान सांगतात की ह्याच्यामध्ये ह्या देहामध्ये जो देही आहे म्हणजे जीव जो आहे तर तो कधीही त्याला कोणीही मारू शकत नाही. तर म्हणून तू काही दुःख नको करूस. तू फार फार तर काय शरीरावर आघात करणार आहेस, बाण मारशील किंवा तलवारीने मारशील, भाल्याने मारशील शरीरांना. देही कसं काय अव्यक्त आणि म्हणजे देही कसं काय नित्य किंवा अविनाशी आहे ते पण उद्या पाहूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. आज सकाळी भेट झाली आपली. श्रीराम. 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 हरि ओम. नारायण नारायण.